या मालिकेच्या जबरदस्त भागामध्ये प्रेक्षकांनो, त्या रात्री एकाच वेळेला 2 घटना घडल्यात। सायली आता इकडे या हल्ल्यामध्ये खाली पडल्यावरती सायलीच्या पायावर तुळशीपत्र समोर आलंय। महिपत ज्या वेळेला सायलीवरती आता बंदूक रोखतो, सायली तिकडून घसरते आणि खाली ज्या वेळेला पडलेली आहे त्याच वेळेला रविराज आणि आता चैतन्य हे सुद्धा लपून बसलेले आहेत आणि एकाच वेळेला सगळ्यांच्या समोर सायलीच सत्य आलाय। हो प्रेक्षकांनो, स्वप्नात नाही तर सत्यात सायलीच्या पायावरील तुळशीपत्र या सगळ्या गडबडीमध्ये प्रतिमा, रविराज आणि अर्जुन यांच्या समोर आलाय। पण त्यानंतर नक्की काय घडले पाहू आता। प्रतिमाला हल्ला करण्यासाठी ज्या वेळेला बाकी सगळे आलेत, मग आपल्याला प्रश्न पडला प्रेक्षकांनो की प्रतिमा, सायली आणि रविराज म्हणजे हे प्रतिमा, सायली आणि इकडे नागराज आणि महिपत हे 4 जण इकडे आहेत का? मग बाकी सगळे गेले कुठे? अर्जुन तर लपून बसलाय, पण रविराज वाचवायला नाही। पोलिसांचा फौजपाटा कुठे गेलाय हे आपल्याला काही कळत नाहीये। तर इथे सुद्धा महिपतने आता इकडे नागराजला सांगितलेलं आहे, नागराज शेठ, आपल्याला काहीही झालं ना तर यांना चकमा द्यायचा आहे। ज्या ठिकाणी आपल्याला बोलवलंय त्या ठिकाणी आपण तर जायचंय, पण तुम्हाला कळत नाही हा रविराज तिकडे आहे। आता म्हणे जर का हा इन्व्हॉल्व असेल तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल। त्यामुळे एक काम काय करायचंय, आपल्या माणसांना सांगायचंय की रविराज आणि फौज फाटा यांना कशा पद्धतीने चकवा द्यायचा। हो, चकवाच द्यायचा त्यांना, आणि त्यांना चकवा देऊन आपण आता बरोबर रीतीने दुसऱ्या जंगलाच्या दुसऱ्या बाजूला जायचंय रात्रीच्या वेळेला, जेणेकरून इकडे आता आपण स्ट्रॉंग माणसं आपल्या सोबत नको आहेत। आणि मग त्यानंतर असं ठरतं की आता नागराज त्या काही माणसांना घेतो आणि त्या काही माणसांना नागराज घेऊन त्यांना आता ताबडतोब सांगायला लागतो, हे बघा, आपल्याला जे काही काम करायचं आहे ते मध्यरात्री अर्धी माणसं आता त्या ठिकाणी राहतील जिथे महिपत शेठ असतील, पण अर्ध्या माणसांनी जो काही पोलिसांचा आहे ना, त्यांना चकवा कसा द्यायचा ते बघायचंय। यावरती ते म्हणतात, पण काय करायचं नक्की आम्ही? त्यावरती मग आता नागराज सांगायला लागतो, हे बघा, पोलिसांना त्या ठिकाणावरून दूर घेऊन जायचं आहे। त्यावरती ते म्हणतात, पण म्हणजे पोलीस आम्हाला हे कसे करतील? यावरती ते सांगतात, तुम्ही चोर म्हणून जायचं नाहीये, तुम्ही काय करायचा तर आता जंगलामध्ये खूप मोठा काहीतरी हे लागलाय, तुम्ही अडकलायत अशा पद्धतीची तिकडे आता अफवा पसरवायची की आपल्याला काहीही प्रॉब्लेम नाहीये। मग तुम्ही तिकडे जायचं आणि तिकडे जाऊन मग आता तुम्ही एक काम करायचं की पोलिसांना विनंती करायची की आम्हाला वाचवा, काहीतरी आमच्या मागे गुंड लागल्यात, म्हणजे जेणेकरून पोलीस तिकडून डायव्हर्ट होतील। पोलीस एकदा का डायव्हर्ट झाले की इकडेचं काम करणं सोपं पडेल। असं म्हटल्यावरती मग आता लगेचच ते सांगतात, ठीक आहे, आम्ही हे सगळं करू आणि पोलिसांना त्या ठिकाणून पळवून लावायचं। आपल्याला काही झाला तरी सुद्धा या पोलिसांना आपण आता म्हणजे एका बाजूला घेऊन गेलो ना की मग आपल्यासाठी ही गोष्ट महत्वाची ठरेल, असं म्हणत त्यांनी आता बरोबर रीतीने पोलिसांना बाहेर नेण्याची ट्रॅक सांगितलेली आहे। आणि मग आता खऱ्या अर्थाने पुढचं काम सुरू होतं। ज्या वेळेला त्या माणसांना पैसे मिळतात ते आता त्यांच्या कामाला लागतात। पोलीस खरंतर लपून बसलेले आहेत, पण पोलिसांना लपून काहीच फायदा नाहीये, कारण त्यांनी आता पोलिसांना दुसरीकडेच डिस्ट्रॅक्ट करायचं ठरवलं। बरं, मग आता पोलीस दुसरीकडे डिस्ट्रॅक्ट झालेत म्हटल्यावरती आता इकडे महिपतला प्रतिमा एकटीच हातात गावली आणि तो आता सांगत आहे की हो, मी आपला गुन्हा प्रेक्षकांनो सगळ्यांच्या समोर मोठ्या तावातावात कबूल केलेला आहे की हो, मीच हे केलं, हो, मी तेच केलं, असं म्हणत त्यांनी आपला गुन्हा तर कबूल केलाय। आणि मग प्रतिमा खरंतर चिडली। खरंतर या सगळ्यामध्ये आता प्रतिमाला थांबायला हवं होतं। कोणी दुसरं येतंय का याची वाट पाहायला हवी होती, पण तिचा राग इतका अनावर होतो कारण इतक्या वर्षांची तिला आता मिळालेली शिक्षा, तिच्या कुटुंबाला मिळालेली शिक्षा, आणि ती पेटून उठली। पण त्याच वेळेला आता इकडे पोलीस जरी नसले, अर्जुन जरी नसला, तरी सुद्धा आता सायली प्रतिमाला वाचवण्यासाठी आलेली आहे। ज्या वेळेला महिपत तिच्यावरती बंदूक उगारतोय त्या वेळेला प्रतिमा आपल्या हातामध्ये जळत लाकूड घेऊन उभी आहे, आणि जळत लाकूड घेऊन ज्या वेळेला ती उभी आहे आणि त्याच वेळेला प्रतिमा प्रेक्षकांनो त्याला आता थांबवण्याचा प्रयत्न करते, पण महिपतचे अर्धे गुंड जे दुसरीकडे गेलेले आहेत ते गुंड आता इकडे परत आलेले आहेत आणि ते प्रतिमाला मागून हल्ला करतायत।
सायली येते आणि ती प्रतिमाला वाचवते आणि त्यानंतर प्रतिमा आता इकडे पडणार किंवा प्रतिमावरती मागची लोक हल्ला करणार, तर आता सायलीने युक्ती केलेली आहे. सायली सुद्धा तिकडे आता जळत लाकूडच हातात घेते आणि प्रतिमाच्या अपोजिट दिशेला उभी राहते. जेव्हा सायली प्रतिमाच्या अपोजिट दिशेला उभी राहते त्याच वेळेला आता इकडे दुसरे गुंड जे आता सायलीवरती हल्ला करायला येतात, म्हणजे जे क्युच्युअली प्रतिमावरती हल्ला करतात, जेणेकरून तिला आता महिपतच्या तावडीत सापडण्यासाठी सायली त्यांच्यावरती उलटा हल्ला करते प्रेक्षकांनो. आणि त्याच वेळेला इकडे महिपत विचार करतो, ही कशी काय कडमडली, म्हणजे बाकी सगळ्यांना डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी तर मी आता सांगितलं ना होता, मग तरी सुद्धा ही कशी काय कडमडली असं म्हणत तो सांगतो, बघताय काय, चला हिलाच घ्या ताब्यात, असं म्हणत तो आता सायलीला ताब्यात घ्यायला सांगत असताना इकडे आता सायली मात्र या सगळ्यामध्ये बरोबर रीतीने त्याला पुरून उरलेली आहे आणि उलट सायलीने त्याच्यावरतीच वार केलाय. ज्या वेळेला प्रेक्षकांनो सायली त्याच्यावरती वार करते आणि त्यावेळेला इकडून महिपत प्रतिमाला धक्का देतोय. सायली सुद्धा या सगळ्या गडबडीमध्ये खाली पडली. तितक्यात अर्जुन तिकडे आलाय. अर्जुन आलेला आहे आणि आता इकडे अर्जुन मात्र घाबरलाय. अर्जुन आता सांगायला लागतोय की काय करू, मला इथून जायला पाहिजे आणि आता मला प्रतिमाला आणि सायलीला वाचवायला पाहिजे आणि म्हणून तो निघालाय. पण तितक्यात एक गोष्ट घडलेली आहे, ती म्हणजे महिपतच्या धक्क्याने सायली कडमडली, ती खाली पडली. सायली खाली पडल्यावर ती प्रतिमा तिला वाचवण्याच्या पुढे आलेली आहे आणि असं म्हणत प्रतिमा ज्या वेळेला पुढे येण्याच्या धडपडत आहे त्याच वेळेला सायलीचा जो काही पाय आहे तोच पाय आता सटकलाय आणि तो पाय सटकल्यावर ती मग आता सायली खाली पडली. सायली खाली पडल्यावर आता तिच्या पायावरील तुळशीभर प्रतिमा दिसलेली आहे आणि आता लगेचच प्रतिमा ओरडली, तन्वी तन्वी असं म्हणत प्रतिमा ओरडल्यावर ती मग मात्र आता इकडे लगेचच इकडे आठवले की माझ्या तन्वीच्या पायावर तुळशी पत्र आहे आणि ती सांगते, तन्वी. सगळ्यांना धक्का बसलाय की ही तन्वी का बोलती आहे आणि त्याच वेळेला आता इकडे लगेचच प्रतिमा हादरते, तोंडावरती हात ठेवते आणि महिपतला तोच चान्स मिळतो. प्रतिमा गडबडलेली आहे का गडबडली यापेक्षा मग आता त्याला जास्त महत्वाचं हे वाटतं की सध्या मला तिला आता संपवायला पाहिजे असं म्हणत तो तिच्यावरती हल्ला करणार. या वेळेला अर्जुन तिकडे धावून गेलाय. रविराज आणि चैतन्य गेलेत आणि त्याच वेळेला त्यांनी सायलीच्या पायावरील आता इकडे तुळशीपत्र पाहिलेलं आहे आणि सगळ्यांनाच धक्का बसलाय. सायलीच्या पायावरील तुळशीपत्र एकट्या सायलीपर्यंत सीमित होतं, पण आज ते सगळ्यांच्या समोर आल्या कारणाने खूप मोठा आता इकडे गौप्य स्फोट होताना आपल्याला प्रेक्षकांनो दिसत आहे. हा गौप्य स्फोट सायलीच्या याचा आहे. तो सगळ्यात पहिले झालाय प्रतिमाला, पण या गडबडीत प्रतिमा खाली पडली. रविराज धावत तिकडे गेलेत, सायलीला उचले आणि आता हे सगळे आल्यावरती पोलीस सुद्धा मागून धावत आलेत. पोलीस आल्यावरती महिपत तिकडून धावत निघून गेलेला आहे आणि प्रेक्षकांनो इथेच हा रात्रीचा प्रसंग संपलाय. रात्रीचा प्रसंग संपला तरी सत्य काही संपलेलं नाहीये. सत्य मात्र सगळ्यांच्या समोर येण्यासाठी ओरडून ओरडून प्रयत्न करतंय. आता हे सत्य समोर येत असताना खूप मोठा धमाका होणार आहे. मग सायलीला आणि प्रतिमाला उचलून घरी आणलं जातं, कारण या सगळ्यामध्ये सायली आणि आता प्रतिमा या खूप अस्वस्थ आहेत आणि त्यांना घरी आणले. इकडे प्रेक्षकांनो त्या रात्री सायलीची शुद्ध तिथेच हरपलेली आहे आणि त्या सगळ्या प्रसंगामुळे सायली आणि प्रतिमा दोघींची सुद्धा शुद्ध हरपली आणि त्या दोघींना घरी आणले. पण सत्य जे काही या लोकांच्या समोर आले ते मात्र महाभयंकर आहे. सायलीला झोपवल्यावरती मग ज्या वेळेला सायलीला आता इकडे जाग आली आणि सायली ज्या वेळेला उठून पाहती आहे त्या वेळेला ती विचार करते काय घडलं होतं असं म्हणतात. ती आता विचार करत असताना इकडे अर्जुन आणि आता रविराज हे बोलतात. रविराज म्हणतात, अर्जुन काहीच करायला मार्ग नाही. आज जे काही आम्ही बघितलं ते तू सुद्धा बघितलंस. अर्जुन म्हणतो, मी जे बघितलं ते तुम्ही नाही बघितलं. यावरती रविराज म्हणतात, काय झालाय तू सांग. यावरती अर्जुन आता सांगायला लागतोय, प्रेक्षकांनो मी सायलीच्या पायावर तुळशीपत्र बघितलं. यावरती रविराज म्हणतात, मी पण तेच बघितलं आणि मी सुद्धा त्याच्याबद्दल तुला आता सांगतो आहे.
असं म्हटल्यावरती लगेचच आता इकडे दोघं जण एकमेकांसोबत बोलत आहेत. याच वेळेला चैतन्य आलाय आणि तो म्हणतो, हे तेच तुळशीपत्र आहे ना जे आपण आता तन्वीच्या पायावरती बघण्याचा प्रयत्न करत होतो. यावरती अर्जुन म्हणतो, हो हे तेच तुळशीपत्र आहे. आणि त्यावरती चैतन्य सांगायला लागतो, रविराज काका म्हणजे तुम्ही काही म्हणा, पण ज्या वेळेला आम्ही हे बघत होतो ना त्यावेळेला मी एकदा स्पष्टपणे तिच्या पाय पाहिला होता आणि तिच्या पायावरती तुळशीपत्र 100% नव्हतं. अर्जुन म्हणतो, हो मला चैतन्याने त्या सुद्धा वेळेला सांगितलं होतं की ते 100% तुळशीपत्र नाहीये. पण त्यावेळेला काय झालं माहितीये का, नंतर जेव्हा आम्ही तिला आता पाहायला गेलो ना त्यावेळेला मात्र ते तुळशीपत्र दिसलं. माहित नाही काय गडबड होती ते, पण काहीतरी गडबड झाले हे मात्र नक्की आहे. आणि त्यानंतर मग तो सांगायला लागतो रविराजांना की काल ते तुळशीपत्र पाहिलं. यावरती अर्जुनला रविराज म्हणतात, अरे मग तुला माहिती होतं का की सायलीच्या पायावर तुळशीपत्र आहे. यावरती तो सांगायला लागतो, नाही काका मला पण कालच तर कळलं की तिच्या पायावरती तुळशीपत्र आहे. आणि त्यावरती आता मात्र रविराजांना प्रेक्षकांनो खूपच मोठा धक्का बसलाय. आणि त्यानंतर रविराज म्हणतात की नाही नाही हे काहीतरी गडबड आहे आणि त्यामुळेच प्रतिमा बेशुद्ध पडली. प्रतिमाने आता इकडे पाहिलेलं आहे ते तुळशीपत्र. अर्जुन काहीतरी गडबड आहे असं म्हणत रविराज अर्जुनला आता इकडे सत्याचा शोध घ्यायला सांगतात. पण प्रेक्षकांनो अजूनही प्रतिमा आणि सायली या शुद्धीवरती न आल्या कारणाने आता इकडे त्या दोघांना काही बोलता येत नाही. त्यांच्यात तर चर्चा झाली आणि त्याच वेळेला चैतन्य म्हणतो, एक युक्ती करू शकता ना तुम्ही. आता एक गोष्टही करा की सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही जाऊन आधी ते तुळशीपत्र पहा जे तुळशीपत्र प्रियाच्या पायावरती आहे का, कारण मी तर बघितलेलं आहे ते तुळशीपत्र नव्हतं 100%. असं म्हटल्यावरती प्रेक्षकांनो चैतन्य सांगायला लागतोय की तुम्ही सगळ्यात पहिले तेच करा. तुम्ही सगळ्यात पहिले आता ते बघा मी जे तुम्हाला सांगतोय ते. असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो, ठीक आहे पण सिनियर तू आधी प्रतिमा आणि तिची तब्येत कशी आहे ते पहिले बघ. असं म्हटल्यावरती रविराज म्हणतात, तू त्याची चिंता करू नकोस, मी निघतोयच लवकर. प्रेक्षकांनो अर्जुन पुन्हा रूम मध्ये आलाय. आपण जे काही पाहिलं ते खरं आहे, आपण जे काही पाहिलं नाही ते खरं आहे. काय खरं आहे आणि काय खोटं आहे या सत्याचा सगळा उलगडा मला तर झालाच पाहिजे. म्हणून अर्जुन प्रेक्षकांनो ऑलरेडी तिकडे आलाय आणि सायली नुकतीच झोपून उठलेली आहे. ज्या वेळेला सायली आता झोपून उठली आणि त्याच वेळेला मग आता तिच्या समोर आलेला आहे सायलीचा पाय. त्याने पुन्हा एकदा जे काही आहे ते पाहिलेलं आहे आणि सायलीच्या पायावरील तुळशीपत्र 100% दिसलंय. आता हे तर आपल्याला कळले की सायलीच्या पायावरील तुळशीपत्र त्याला दिसलंय, पण त्याला अजूनही एक गोष्ट कळत नाहीये की आता जर सायलीच्या समोर हे सत्य आणलं तर ते नक्की खरं असेल, खोटं असेल तर तिला त्रास होईल. म्हणून प्रेक्षकांनो तो आता पुन्हा एकदा गप्प बसलाय आणि प्रतिमा त्याने काय पाहिले हे जाणून घेण्यासाठी तो थांबलेला आहे. म्हणून आता तो विचार करतोय की आधी सिनियरला प्रतिमाहत्या बरी झाली, अशामुळे अशाशयाची मला आता हे करू दे आणि त्यानंतरच मग मी आता ठरवेन की नक्की पुढे काय करायचंय. म्हणून तो प्रतिमाहत्याच्या शुद्धीवरती येण्याची वाट पाहतोय. आणि त्याच वेळेला प्रतिमा सुद्धा प्रेक्षकांनो शुद्धीवरती आणि प्रतिमा शुद्धीवरती आल्यावरती मग मात्र प्रेक्षकांनो आता मात्र खूप मोठा खुलासा झालेला आहे. प्रतिमा सांगते आहे, सायली तुझा पाय दाखव. असं म्हणत ती आता सायलीला पाय का दाखवायला सांगते हे कुणालाच काहीच कळायला मार्ग नाहीये. पण तिने सायलीला तिच्या पाय दाखवायला सांगितलंय आणि त्यावर ती सायली आता सांगायला लागते, प्रतिमा काय झालं. आता सायलीला याच्यातलं काहीच माहित नाहीये. त्यावरती ती सांगते की दाखवा, पाय दाखवा. त्यावरती सायली आता तिच्या पाय दाखवते आणि त्यानंतर मग आता रविराज सांगायला लागतात, प्रतिमा काय झालंय तू सांग आता आम्हाला काय झालंय. प्रतिमा सांगते, तन्वी मला आठवलेलं आहे असं म्हणत ती आता बोलायला लागलेली आहे. आणि त्यानंतर मग आता ते म्हणतात, काय तुला आठवलंय, सगळी गोष्ट आठवली, मला सगळं आठवलंय असं म्हणत ते अरडाओरडा करायला लागले. सायली म्हणते, प्रतिमा ते सगळं म्हणजे काय तुम्ही काही आम्हाला सांगू शकाल का. असं म्हणत ती प्रतिमाला आता इकडे विचारते. प्रतिमा सांगते, सायलीच माझी तन्वी असं म्हटल्यावर ती म्हणते, प्रतिमा त्या काय बोलताय. सायली म्हणते, काल आपण हे सगळं करायला नको होतं का, त्याच्यामुळे त्यांना आता धक्का बसलाय का. अर्जुन म्हणतो, थांब तिला बोलू दे, ती जे काही बोलते ना ते अगदी योग्य बोलती आहे. आणि ती सांगायला लागते, काल मी रात्री तुझ्या पायावरील तुळशीपत्र पाहिलं.
माझ्या तन्वीच्या पायावर तुळशीपत्र आहे. यावरती रविराज म्हणतात, साहिली तुला आठवतंय का की म्हणजे प्रियाच्या पण पायावरती होता का तुमच्या इथे तुळशीपत्र? त्यावरती साहिली सांगते, नाही रविराज काका, साहिलीला पण सगळं आठवते, प्रतिमाला पण सगळं आठवते. रविराज म्हणतात, आता डीएनए टेस्ट करण्या वाचून पर्याय नाहीये, बाद झाला. मला नाही वाटत की या सगळ्या प्रकारामध्ये माझी मुलगी आता ती प्रिय असू शकते. काहीतरी गडबड आहे. यावरती साहिली म्हणते, या तुळशीपत्राच्या खुणेवरून तुम्हाला असं काय कळलं रविराज काका? रविराज सांगतात, सायली ही तुळशीपत्राची खून आता साधी सुधी नाहीये. ही तुळशीपत्राची खून आहे माझ्या मुलीची, तन्वीची खून. आता मात्र इकडे प्रेक्षकांनो सायलीला धक्का बसलाय आणि सायली सांगते, काका ही तर माझी खून आहे, तुमच्या मुलीची कशी? यावरती ते म्हणतात, ते सत्य शोधून काढायचे आहे. ज्या वेळेला माझी मुलगी गायब झाली तिच्या पायावर तुळशीपत्र होतं. आता मात्र कुठेतरी प्रेक्षकांनो सायलीला सुद्धा या सगळ्यामध्ये वाटायला लागलाय काहीतरी गडबड आहे. आता डीएनए टेस्ट हा एकच पर्याय आहे आणि या पर्यायामुळे आता इकडे सगळं सत्य कसं समोर येणार, किंवा आता सायली तन्वी आहे हे येणारा तरी का समोर, की पुन्हा एकदा डीएनए टेस्ट बदलणार, पुन्हा प्रिया खेळ खेळणार, हा नक्की काय घडणार पाहणं मात्र फारच रंजक ठरणार आहे.